नमस्कार. गेल्या वर्षी पावसामध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि वादळांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईपोटी राज्य शासनाने निधी मंजूर केलेला आहे. हा निधी आहे 86,65,29,29,000 रुपयांची इतकी मदत वितरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ही रक्कम नेमकी कोणत्या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कुठल्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार, ही सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. नाशिकसह अहिल्यानगर, जळगाव या 3 जिल्ह्यातील 1,45,000 शेतकऱ्यांना 1,45,155 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीची त्यांना 86,65,29,000 रुपये इतकी मदत वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने जारी केलेला आहे. जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव या जिल्ह्यात अनुक्रमे 65 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्याने, 24 गावात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ही मदत मंजूर करण्यात आलेली आहे. ही मदत थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तिन्ही जिल्ह्यात मिळून 66,566 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकाचे नुकसान झाले होते. यात नाशिक जिल्ह्यातील 1,17,419 शेतकऱ्यांच्या 51,651 हेक्टरवरील शेतपिकाचा समावेश आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यात 17,260 शेतकऱ्यांच्या 9,000 हेक्टरवरील आणि जळगाव जिल्ह्यातील 10,476 शेतकऱ्यांच्या सुमारे 4,934 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांना फटका बसलेला होता. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील पुढील हंगामात उपयोगी पडावी यासाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत करण्यात येत असते. नाशिक विभागीय आयुक्तांनी जून 2025 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान शेतपिकाच्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून अनुदान मिळवण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. त्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची 2 जुलै 2026 रोजी बैठक झाली होती. या बैठकीत नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यातील शेती व फळपिकांच्या न झालेल्या नुकसानीबाबतचा प्रस्ताव मान्यता देण्यास निर्णय घेण्यात आलेला आहे. तर ही होती या 3 जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये. धन्यवाद.